मुरली ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये होता तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज टोन वाजली। मीटिंग संपल्यावर मुरलीने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या बायकोला स्वातीला फोन लावला। स्वाती, तू आता 10,000ची ऑनलाईन शॉपिंग केली आहेस का? हा मुरली, तुला कालच सांगितलं होतं की मी उद्या शॉपिंग करणार आहे। स्वाती मुरलीला म्हणाली, पण स्वाती 10,000ची शॉपिंग केली आहेस तू? मग काय झालं? दिवाळी वर्षातून एकदाच येते आणि शिवाय ही सगळी शॉपिंग मी माझ्यासाठी केलीच नाही। ही सगळी शॉपिंग तर आपल्या नातेवाईकांसाठीच केली आहे। माझ्यासाठी तर मी अजून 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही। आणि आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो ती सोसायटी स्टँडर्ड आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला राहावे लागत आहे। ठीक आहे ठीक आहे मुरली, ऐक ना, आज संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर। आपण आज दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी जाऊ। म्हणजे स्वाती, अजून काही घ्यायचं आहे का? अरे मुरली, अजून आपण काहीच घेतलं नाही असं म्हण। स्वाती मुरलीला म्हणाली, ठीक आहे, संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो। आणि हो स्वाती, आईला पण काही पाहिजे असेल तर एकदा विचारून बघ। सासूबाईला या वयामध्ये काय खरेदी करायचं आहे? त्या मस्तपैकी सून आणि मुलाच्या घरामध्ये सगळ्या सुख सुविधाने राहत आहेत, तर मग अजून त्यांना काय पाहिजे? बायकोचं बोलणं ऐकून मुरली पण तिच्या हा मध्ये हा मिसळू लागला आणि म्हणू लागला की हो, ते मात्र खरं आहे। थोड्या वेळ बोलून मुरलीने फोन ठेवून दिला। तोपर्यंत त्याच्या केबिनमध्ये त्या ऑफिसमधला शिपाई आला आणि तो मुरलीला म्हणाला की सर, आज मला अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळू शकते का? का? काय काम आलं आहे? मुरलीने शिपाईला प्रश्न केला। शिपाई मुरलीच्याच वयाचा होता। काही नाही सर, ती दिवाळीची शॉपिंग करायची होती। शॉपिंग असं म्हणून मुरली हसू लागला। तुझ्या पण बायकोने दिवाळीसाठी मोठी लिस्ट बनवली आहे का? आता तुझी पण बायको आता तुझा किस्सा रिकामा करणार आहे। मुरली शिपाईला म्हणाला, तू पण तुझ्या बायकोसोबत शॉपिंगला जाणार आहेस ना? सर, बायकोसोबत मी शॉपिंगला जाणार नाही। शिपाईला गोंधळलेला पाहून मुरली हसू लागला आणि शिपाई त्याला सांगू लागला की सर, मी बायकोला नाही तर आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहे। अशी पण बायको दर शॉपिंगला माझ्यासोबत असते, पण दिवाळीच्या शॉपिंगला मी आईलाच घेऊन जात असतो। हे सगळं ऐकून मुरली आश्चर्यचकित झाला। काय म्हणालास तू? तू तुझ्या आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहेस आणि तुझी आई शॉपिंगला येऊन काय करणार आहे? हैराण होऊन मुरलीने शिपाईला प्रश्न केला। तू असल्यावर तुझ्या आईला कशाची गरज पडणार आहे? ते काय आहे ना सर, शॉपिंग तर फक्त बहाणा आहे। मला माहित आहे की आई स्वतःसाठी काहीच खरेदी करणार नाही, पण मार्केटला गेल्यावर आई जेव्हा माझ्यासाठी कपडे पाहते किंवा काही वस्तू पाहते तर तिच्या चेहऱ्यावर एक चांगलाच आनंद दिसतो आणि तो आनंद मला पाहायचा आहे। मार्केटमध्ये आलेले नवीन नवीन सामान पाहून आईच्या डोळ्यात जी चमक येते ती चमक मला पाहायची आहे। जेव्हा मी जबरदस्तीने माझ्या आवडीची साडी तिला खरेदी करून देतो तेव्हा मला आईच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलाबद्दल गर्व दिसतो आणि तो गर्व मला पाहायचा आहे। महागाईमुळे दिवाळीचे दिवे मी माझ्या बजेटनुसार कमी आणतो, पण आई जेव्हा त्या दिव्यामध्ये प्रेमाने तेल आणि वात लावते तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह असतो आणि तो उत्साह मला मी धनवान आहे हे दर्शवतो। असं पण मी माझ्या कामामुळे
आईसोबत जास्त वेळ घालवू शकत नाही, पण शॉपिंगमुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत काही आनंदाचे क्षण घालवत असतो. आईसोबत जेव्हा मी शॉपिंगला जातो तेव्हा मी अजून लहान आहे असं फील होतं आणि आईसोबत असल्यावर मला कशाचंच टेन्शन येत नाही. हे सगळं सांगता सांगता शिपाईचा पण चेहरा आनंदाने भरून आला होता. मुरलीने शिपाईला सुट्टी दिली आणि तो पण घरी निघून आला. घरी गेल्यावर मुरलीने त्याच्या आईला सुद्धा आपल्याला शॉपिंगला जायचं आहे म्हणून तयार होण्यासाठी सांगितलं. मुरलीची बायको स्वाती तिच्या सासूला सोबत नेण्यासाठी मनाई करत होती, पण हा नाही हा म्हणून ती पण तयार झाली. आज गाडी चालवताना मुरलीने आरशातून पाहिलं होतं की खिडकीमधून बाहेर बघताना त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. शॉपिंग मॉलमध्ये गेल्यावर हरवण्याच्या भीतीने मुरलीच्या आईने पटकन मुरलीचा हात पकडला. मुरलीने पण त्याच्या आईचा हात असा पकडला की त्याला खूप वर्षानंतर त्याची आई भेटली आहे. आणि नंतर एक्सेलेटरवर चढताना मुरलीच्या आईने मुरलीला घट्ट आवळून धरलं. मुरलीने पण खूप प्रेमाने त्याच्या आईला मिठीत घेतलं आणि तो आईला म्हणाला की आई घाबरू नकोस, मी आहे ना. मी असताना तुला कशाचीच घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि मुरलीच्या आईने पण हसत हा म्हणून डोकं हलवलं आणि त्यानंतर मुरलीची आई न घाबरता एक्सेलेटरवर चढू लागली. सगळ्यात पहिल्यांदा मुरलीची आई त्याच्यासाठी कपडे घेण्यासाठी पुढे गेली. खूप पाहिल्यानंतर मुरलीच्या आईने त्याच्यासाठी छान ड्रेस सिलेक्ट केले होते. त्यानंतर मुरलीच्या बायकोला स्वातीला सुद्धा मुरलीच्या आईने स्वतः ड्रेस सिलेक्ट केले. स्वातीला वाटलं की सासूबाई आता तिच्यासाठी एकदम गावंढळ टाईपचे कपडे निवडतील, पण स्वातीसाठी तिच्या सासूने एवढे छान ड्रेस सिलेक्ट केले की स्वाती तिच्या सासूबाईकडे पाहतच बसली. तिने सासूबाईच्या पसंतीला दाद दिली होती. दोघीची छान मैत्री जमली आणि त्यानंतर दोघींनी मिळून अजून भरपूर शॉपिंग केली आणि मुरलीच्या आईच्या आवडीप्रमाणे मुरली आणि त्याची बायको स्वाती कपडे खरेदी करत आहेत हे पाहून मुरलीच्या आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि उत्साह निर्माण झाला होता. आणि मुरलीला आठवलं की असाच आनंद आणि उत्साह जेव्हा बाबा जिवंत होते आणि ते जेव्हा आईला शॉपिंगला घेऊन येत होते तेव्हा असाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मातीचे वेगवेगळे प्रकारचे डिझाईनवाले दिवे पाहून आणि रांगोळी पाहून मुरलीची आई लहान लेकरांसारखीच आनंदी झाली. रांगोळीला पाहून मुरलीची आई स्वातीला सांगू लागली की त्या प्रत्येक दिवाळीला घरापुढे किती मोठी रांगोळी घालत होत्या आणि दिवाळीला इलेक्ट्रॉनिक दिव्यांना न आणता मातीचे दिवे मी पूर्ण घरात लावत होती आणि मुरली आणि त्याचे वडील रात्रभर त्या दिव्यांमध्ये तेल ओतत होते. हो का नाही रे बाळा मुरली, तुला आठवत आहे का नाही? किंवा जसा मोठा झाला तसं सगळं विसरून जायला लागला आहेस? नाही आई, मी काही सुद्धा विसरलो नाही. आई, जरी मी विसरलो तर तू आहे ना मला आठवण आणून देण्यासाठी. असं म्हणल्यावर मुरलीची आई हसू लागली. आई आणि स्वाती, तुम्ही दोघे अजून तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर करा, मी जरा एका मिनिटात येतो. मला एक काम आठवलं आहे. मुरली साईडला आला आणि त्याने शिपाईला फोन केला आणि तो शिपाईला म्हणाला की थँक्यू, तुझ्यामुळे आज मला खूप मोठा आनंद मिळाला आहे. हॅलो सर,
मला थँक्यू का म्हणत आहात? मी असं काय केलं आहे? शिपाईने आश्चर्याने मुरलीला प्रश्न केला. आज तू मला माझी हरवलेली आई मिळवून दिली आहेस. आज तुझ्याप्रमाणे मी पण माझ्या आईला घेऊन शॉपिंगला आलो आहे. घरामध्ये सुख सुविधा असून सुद्धा आईच्या चेहऱ्यावर नेहमी उदासी असायची. पण मी जेव्हा माझ्या आईला शॉपिंगला घेऊन आलो आहे तेव्हा आईचा चेहरा एवढा आनंदी आहे की मी तुला शब्दात सांगू शकत नाही. तो बरोबर बोलला होतास की एका आईला तिच्या मुलांकडून काही सुद्धा पाहिजे नसतं. त्यांना तर फक्त आपल्या मुलांचे काही क्षण हवे असतात. थँक्यू. तुझ्यामुळे आज मला एवढा मोठा आनंद मिळाला आहे. आणि तू मला दिवाळीचं खूप मोठं दिलं आहे. त्यामुळे माझ्याकडून तुला एक गिफ्ट. असं म्हणून मुरलीने 20,000 रुपये शिपाईच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. 20,000 रुपये पाहून शिपाईला खूप आनंद झाला. त्यानंतर मुरलीने फोन ठेवून दिला आणि तो नंतर अजून एकदा तो आईपाशी येऊन शॉपिंग करू लागला. आणि मुरलीने राहिलेले क्षण अजून आनंदाचे बनवण्याचा प्रयत्न करू लागला. शॉपिंग झाल्यावर घरी आल्यावर पण मुरलीच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शॉपिंगमधून आणलेली प्रत्येक वस्तू त्याची आई न्याहाळून पाहत होती. स्वातीला वाटत होतं की घरात सुख सुविधा असून पण सासूचा चेहरा नेहमी पडलेला का असतो. तिला पण आता खरं कारण कळालं होतं की एकमेकांसोबत वेळ घालवला की समोरचा माणूस उदास का आहे हे सुद्धा कळतं. यानंतर पण स्वाती जेव्हा पण बाहेर पडत होती ती सासूबाईला घेऊन जात होती. अशा प्रकारे सासू आणि सून पण मैत्रिणी बनल्या होत्या आणि मुरली पण आता खूप आनंदी होता. दिवाळी पण मुरलीने खूप धूमधडाक्यात साजरी केली. त्याच्या आईने पण मुरलीसोबत फटाके फोडले होते आणि दारापुढे पण स्वातीने तिच्या सासूलाच रांगोळी काढायला सांगितली होती. अशा प्रकारे आता मुरली प्रत्येक दिवाळीला तो आईलाच शॉपिंगला घेऊन जात होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.